अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतोय, गेले 7 वर्ष ह्या राज्याची अर्थमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी लाडक्या बहिणींना कधी नव्हे तर आपण त्या ठिकाणी काही ना काही त्यांचा मान सन्मान, त्यांना प्रतिष्ठा, त्यांना आर्थिक बाबतीमध्ये थोडंसं स्थैर्य मिळावं म्हणून आम्ही त्यांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आमच्यावर आरोप झाले निवडणुका झाल्यावर हे बंद करतील. मी आपल्याला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही बंद करणार नाही. उलट आम्ही दिव्यांगांना 1,500 रुपये होते ते आता 2,500 रुपये आम्ही देतोय. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, ह्या वेगवेगळ्या योजना माझ्या गरीब माणसाला थोडीशी मदत कशी करता येईल, त्याला आपल्याला धान्य कसं देता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल, अशा पद्धतीचं काम आमचं सगळ्यांचं ह्या निमित्तानं चाललेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, मी समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता 35 वर्ष काम करतोय. लाडक्या बहिणींसाठी मोठी या ठिकाणी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दुहेरी गिफ्ट भेटण्याची शक्यता आहे. काय आहे महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांवरती निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होणार का याबाबत संभ्रम होता. मात्र त्याच्याबद्दलची आता महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. तर तुम्हाला नोव्हेंबरचा म्हणजे 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित दिले जाऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये या ठिकाणी डबल गिफ्ट भेटण्याची शक्यता वाढलेली आहे. संपूर्ण माहिती आपण बघूया डिटेलमध्ये. काय म्हटले नेमकं, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते म्हणजे तुमचा हा 17वा हप्ता जो की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे आणि मग डिसेंबरचा हप्ता देखील त्यासोबत भेटू शकतो का, आचारसंहितेचे या ठिकाणी त्याच्यावरती काय परिणाम होणार आहे का, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला भेटणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे. संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण बघूयात. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना हा आर्थिक आधार मिळावा म्हणून मागील सरकारने या ठिकाणी ही योजना जी आहे ती सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आहे. लाडक्या बहिणींना याचा खूप मोठा फायदा देखील होतोय आणि ही योजना कायमस्वरूपी अशी चालू राहणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बोलताना माहिती दिलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच ती माहिती आपण बघितलेली आहे. तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1,500 रुपयाची जी मदत केली जाते ती कायमस्वरूपी राहणार आहे आणि जुलै 2024 पासून या ठिकाणी नियमितपणे आर्थिक लाभ जो आहे तो दिला जातोय. आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर 16 हप्ते जे आहेत या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. कुणाकुणाचे संपूर्ण 16चे 16 लाभ जे आहेत भेटलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. तुमचे कुठले कुठले लाभ भेटायचे राहिले तेही सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, अलीकडेच म्हणजेच याच महिन्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा या ठिकाणी 1,500 रुपयाचा लाभ भेटलेला असेल, जो की तुमचा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबरचा लाभ भेटला. प्रत्येक मागचे 5 ते 6 या ठिकाणी इन्स्टॉलमेंट जे आहेत प्रत्येक वेळेस या ठिकाणी त्या महिन्यामध्ये जमा न होता लेट जमा होताना दिसत आहेत. त्यासाठी सरकारने कुठेतरी संपूर्ण 1 तारीख या लाडक्या बहिणींच्या हप्त्याची फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. कारण की बघा, लाडक्या बहिणी 30 तारखेपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहत राहतात. मात्र ते हप्ते जे आहेत त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटताना दिसत आहेत. त्याच्यामुळे तुम्हालाही वाटतं का सरकारने कुठली तरी प्रत्येक महिन्यामध्ये 1 तारीख फिक्स करावी आणि त्यावेळेस ते पैसे आल्यास लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, आता नवीन माहिती काय समोर आलेली आहे, नवीन अपडेट समोर आलेलं आहे. सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आचारसंहितेमुळे थांबणार का, असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडलेला होता. काही ठिकाणी असा दावा केला जात होता की आचारसंहितेमुळे हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो. मात्र प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आचारसंहिता या योजनेच्या हप्त्यासाठी कोणताही अडथळा ठरत नाही.
तर बघा, तुमच्यासाठी मोठी या ठिकाणी ही गुड न्यूज आहे. तुम्हाला वेळेवरती हे पैसे मग आता नोव्हेंबरचा 17वा हप्ता या ठिकाणी भेटू शकतो. परंतु त्यांनी काय म्हटले बघा पुढं, तथापि तांत्रिक कारणामुळं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिन्याच्या अखेरीस किंवा थोडा उशिराने जमा होऊ शकतो. जर हा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा झाला नाही तर निवडणुका संपल्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा, या ठिकाणी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे भेटणं तर खूपच या ठिकाणी शक्यता कमी आहे. कारण की निधी वितरणाचा GR जो आहे, निधी मान्यतेचा GR जो आहे तो अगोदर प्रसिद्ध होतो आणि त्याच्यानंतर मग पुढे तांत्रिक प्रोसेस या ठिकाणी ते पैसे जे आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वर्ग करण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू होते. मात्र अजून या ठिकाणी जवळपास आज 24 तारीख आहे, परंतु अजून देखील या ठिकाणी तो GR आलेला नाही. तर ह्या आठवड्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर तो GR आला नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाचा किंवा तर डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता द्यायचा, त्या GR मध्ये तसा उल्लेख जर झाला, तो निधी एकत्रित या ठिकाणी मंजूर जर झाला तर मग दोन्ही हप्ते तुम्हाला भेटू शकतात, तरच भेटू शकतात. नाहीतर मग फक्त नोव्हेंबरचा जर GR आला तर तुम्हाला मग या ठिकाणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पैसे भेटू शकतात. निवडणुकामुळे या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये जर पैसे नाही भेटले तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला नोव्हेंबरचा मग फक्त 17वा हप्ता भेटू शकतो. आणि जर त्याचा GR जर आला नाही तर डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा एकत्रित लाभ देण्याचा देखील विचार केला जाऊ शकतो. मात्र मग तुम्हाला डिसेंबरमध्ये या ठिकाणी एंडिंगपर्यंत कधीही मग नोव्हेंबरचा हप्ता भेटू शकतो, म्हणजे लेट होण्याची देखील शक्यता मग असू शकते. तर बघा, आता मग हे डबल गिफ्ट भेटू शकतं का तुम्हाला? राज्यात 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकानंतर प्रणाली पूर्ववत झाल्यावरती दोन्ही महिन्यांचे थकीत हप्ते एकत्रित जमा करण्याचा विचार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळेस या ठिकाणी 3,000 रुपये जमा होऊ शकतात. हा निर्णय अंतिम झाल्यास लाडक्या बहिणींसाठी खरोखरच या ठिकाणी हे डबल गिफ्ट जे आहे ते ठरू शकतं. तर बघा, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची आपण माहिती बघितलेली आहे. आता तुमची KYC प्रक्रिया देखील खूप महत्त्वाची आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सातत्याने लाभ मिळावा यासाठी KYC अपडेट करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत आता तुम्हाला मुदतवाढ करून दिलेली आहे आणि त्याचा GR देखील या ठिकाणी पाहू शकता प्रसिद्ध झालेला आहे, जो की 18 नोव्हेंबरला आलेला आहे. कारण की 18 नोव्हेंबर लास्ट डेट होती, तो वाढवून या ठिकाणी आता 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे. आणि या GR मध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता KYC प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ठेवलेली होती. तर राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचे मृत्यू झाल्यामुळे त्यांचा आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास या ठिकाणी निर्माण झालेली अडचण आणि अनेक लाभार्थी महिलांनी KYC पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास आल्याने या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघू शकता, हा GR प्रसिद्ध झालेला आहे, ज्याच्यामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला आता KYC करता येणार आहे. तुमची KYC पूर्ण झाली आहे की नाही, सक्सेसफुल तुम्हाला SMS आला आहे की नाही, सक्सेसफुल झाल्याचा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, आता ज्यांच्याकडं या ठिकाणी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नाही आहे किंवा तो टाकण्यास या ठिकाणी त्यांना एरर येतो आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडं लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून लाभार्थी महिलांना त्यांचे पती किंवा वडील यांची KYC करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO यांच्यामार्फत जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करायचे आहे. तदनंतर जिल्हा व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची काय करायची आहे, शिफारस करायची आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा GR आलेला आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविका यांच्याकडं या ठिकाणी अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र, जे पण या ठिकाणी तुमचं प्रमाणपत्र आहे पती किंवा वडिलांचं, ते या ठिकाणी सादर करायचं आहे. तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया देण्यात आलेली नाही, फक्त ऑफलाईन पद्धतीने ज्यांच्याकडे या ठिकाणी आधार क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन नाही आहे किंवा आधार नंबर कोणाचा टाकायचा हा जो प्रॉब्लेम होता, त्याच्यासाठी अशा पद्धतीने ऑप्शन जे आहे ते ऑफलाईन पद्धतीचं देण्यात आलेलं आहे. तर ही संपूर्ण माहिती या GR मध्ये देखील देण्यात आलेली आहे. याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला हा GR डाउनलोड करता
येईल. तर ऑफिशियल वेबसाईटवरतीच तुम्हाला KYC करायची आहे, ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती. अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.